पैसे हे नक्की किती भेटतात? वर्षाची तुझी कमाई काय आहे? सोडणार होतो क्रिकेट, ऍक्च्युली टेनिस क्रिकेट माझ्याकडनं बॅटिंगच होत नाही, बॅटिंगच होत. वाईट पण वाटतं, पण करायला तर पाहिजे, कारण की केल्याशिवाय आपलं पण नाव होणार नाही. तुझं काय स्वप्न आहे ISPL साठी? ISPL तर माझ्यासाठी पण एक स्वप्नातली टुर्नामेंट. तू तुझा संघ सोडून जर ओपन क्रिकेटला त्यांनी तुला मागणी टाकली तर तू जाऊ शकतो का? या क्षेत्रात कोणत्या प्लेअरनी येऊच नाही असं तुला वाटतं? टेनिस क्रिकेटमध्ये असे कोणते खेळाडू बघतोय ते नंतर नाव चर्चेत येऊन ऑल इंडिया ओपन मध्ये मोठी छाप सोडतील? तसं नाही केलं पाहिजे. 2 टुर्नामेंटनी तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. फेल्युअर पैसे होते म्हणून कधी चालू केलं नाही. मला माहितीच नाही पैसे असतात म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी साईनाथ कदम. साई स्पोर्ट्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आफ्टर द मॅच हे पॉडकास्ट आपण चालू करत आहे. या पाठीमागचा आपला उद्देश आहे की जे नवीन खेळाडू आहेत त्यांना एक मार्गदर्शन करणारं कोणीतरी पाहिजे. त्यामध्ये आयकॉन खेळाडू असतील, एक क्रिकेट विशेष तज्ज्ञ असतात ते असतील, समालोचक असतील, त्यांना आपण घेऊन येणार आहोत. आज जे आपल्याला एक खेळाडू येणार आहेत आपल्या मंचावर, अतिशय उत्तम प्रकारचा, कमी वेळात जास्त नाव करणारा, आत्ताच झालेल्या आनंदवाडी चषकमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज देखील घेतलेली आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅट्समन हा किताब देखील मिळवलेला आहे. सुप्रीमो चषक, रतन बुवा, तसेच मुंबईमध्ये जे नावाजलेला टुर्नामेंट होत आहे त्यामध्ये पण तो सगळ्या ओपन टुर्नामेंट खेळत आहेत. असेच आपले आजचे जे खेळाडू आहेत ते म्हणजे, नमस्कार रोहित. नमस्कार. तुझं पूर्ण नाव काय? माझं नाव रोहित संजय खरात. मी कोंड्यात राहतो. म्हणजे माझं गाव बारामती आहे, पण मी लहानपणापासून कोंड्यातच राहतो. क्रिकेटची आवड कोणत्या वर्षापासून तुला? मी वयाच्या 17व्या वर्षीपासून क्रिकेट चालू केलं. म्हणजे मला लहानपणापासून क्रिकेट आवडतच, म्हणजे मी लहानपणापासून खेळायचो. बट लेदर क्रिकेट मी पहिल्यांदा चालू केलं. ऍक्च्युली पहिल्यांदा मी लेदर खेळायचो आणि आता पण खेळतोय. 17 वर्षात असताना चालू केलं लेदर क्रिकेट. मग टेनिस क्रिकेटमध्ये कसं काय आला? टेनिस क्रिकेटमध्ये मी आता 3 वर्ष झालं आलो, कारण की 2021-22ला सिलेक्शन मॅच असतात लेदरच्या, त्या संपल्या होत्या. मग त्याच्यामध्ये मी स्कोर नव्हता केला, म्हणून मग नंतर काहीच काम नव्हतं. मग मी घरीच असायचो उन्हाळ्याच्या सुट्टीत. मग मी आमची इथं ते गावातली जी माणसं होती ते टेनिस खेळायची. मग मी त्यांच्याकडे सकाळी असंच गेलो प्रॅक्टिसला, आणि मग ते ओळखत होते मला. ते पण लेदर खेळायचे आधी, पण त्यांचं वय जास्त झाल्यामुळे त्यांनी सोडलं होतं. मग ते सकाळी आपलं व्यायामासाठी आणि ह्याच्यासाठी यायचे. मग मी त्यांच्यात खेळलो, बॅटिंग केली. मग असं रोज रेग्युलर बॅटिंग करायचो. तेव्हापासून मग म्हटलं अरे टेनिस पण चांगलं. मग मी तसं टेनिस क्रिकेट चालू केलं. कोणत्या टीम मधून तू आधी खेळायला लागला? कोंडव्याच्या टीम मधून का? हा, कोंडव्याची टीम होती, म्हणजे तिथलीच होती टीम. ते रोज प्रत्येक रविवारी 1000 रुपयाच्या मॅचेस असायच्या तिथं. तर आम्ही असं चालू केलं. म्हणजे मला बोलवायचे, मॅचेस असली की बोलवायचे. मग तिथल्या लोकांना पण आवड निर्माण झाली खूप सारी. मग रेग्युलर मॅचेस होऊ लागल्या अशा 1000 रुपयाच्या. आणि मग मी तिथं कोंडव्याच्या टीम मध्ये पहिल्यांदा चालू केलं क्रिकेट. आता तू 2016 पासून लेदर क्रिकेट खेळतोय, मग ते बंद झालंय का चालू आहे तुझं? चालू आहे. मग लेदर क्रिकेट मध्ये काय आता चान्सेस आहेत? चान्सेस करतोय ट्राय. म्हणजे माझी मेहनत तर चालूच आहे. बट आता मागच्या सिलेक्शन मॅचेस ज्या झाल्या, सिलेक्शन मॅचेस ओपन इन्व्हिटेशन म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये मी 493 रन केले 12 इनिंग मध्ये. तर आता रणजी ट्रॉफीचा कॅम्प होता, तर त्या सिलेक्ट नाही झालो, बट चांगले रन केले मी. बट थोडंसं अजून करायचं चालू आहे. म्हणजे ह्या वर्षी थोडंसं कमी झालं, त्याच्यामुळे मी जाऊ नाही शकलो तिथं. पुढच्या वर्षी नक्कीच मी जास्त रन करेन आणि त्यात जायचा प्रयत्न करणार. मग टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट हे दोन्ही पण कसं काय ऍडजस्ट करतो तू? करतो सर. थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे लेदर क्रिकेटला थोडेसे पैसे लागतात. म्हणजे जे इक्विपमेंट्स असतात, बॅट्स असतात, किट असतं, बाकीच्या गोष्टी असतात, अकॅडमीची फी झाली, ह्या गोष्टी ज्या लागतात त्या टेनिस क्रिकेटच्या पैशांनी मी तिथे ऍडजस्ट करतो. म्हणून मला टेनिस क्रिकेट खेळावं लागतं. आणि जसं मी टेनिस क्रिकेट खेळतोय त्यात पण मी असं करतोय, चांगला करायचा प्रयत्न करतोय. त्यातनं थोडेफार जे पैसे भेटतात ते मी लेदर क्रिकेटला इन्व्हेस्ट करतो. घरची परिस्थिती कशी आहे तुझी? घरची परिस्थिती मिडल क्लास फॅमिली असते तशीच आहे. म्हणजे पप्पा रिक्षा चालवतात, स्वतःची रिक्षा आहे, आणि मम्मी सोसायटीमध्ये जे फ्लॅट्स असतात तिथं जेवण बनवण्याचं काम करते. आणि छोटी बहीण आहे, तिचं आता एज्युकेशन कम्प्लीट झालंय. ती आता टेक महिंद्रा या कंपनीत जॉबला लागली. म्हणजे तिचं पण चांगलं झालंय. आता तू म्हणतो की लेदर क्रिकेट साठी खर्च बराच लागतो,
तर मग तू ते ऍडजस्टमेंट हे टेनिस क्रिकेटच्या पैशातून करतो, पण कधी कधी एक्स्ट्रा पैसे लागल्यावर काय तुझं होतं ऍडजस्ट. आता टेनिस क्रिकेटनी तेवढं म्हणजे आलेत तेवढे पैसे टेनिस क्रिकेटला आलेत की जेणेकरून मी लेदर क्रिकेट ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे होतात ऍडजस्ट तसे, म्हणजे बाहेर बाहेर टुर्नामेंट असतात, पैसे भेटतात, चांगले पैसे भेटतात, मग ते लेदर क्रिकेटमध्ये इन्व्हेस्ट करतो. आता बरेच जे नवीन खेळाडू येतात ते काम व्यवसाय बघून काही जण खेळतात आणि काही जण प्रोफेशनल म्हणून खेळतात. त्यांच्यासाठी तुझा काय सल्ला आहे? जे नवीन टेनिस क्रिकेटमध्ये जे खेळाडू येणार आहेत त्यांच्यासाठी माझा हाच सल्ला राहील की तुम्ही आधी तेवढे कॅपेबल आहात का ते विचार करा. म्हणजे चालू करा, खेळायचं चालू करा, बट जर तुम्ही विदाऊट जॉब करताय, म्हणजे तुम्ही जर काम न करता क्रिकेट खेळताय, तर तुम्ही विचार करा की मी कितपत खेळू शकतो. 2-3 वर्ष ठीक आहे तुम्ही देताय स्वतःला, पण त्यात तुम्हाला कळून जाईल की मी कॅपेबल आहे का तेवढा, की बाबा मी खेळू शकतो का, माझ्याकडनं होऊ शकतं का, जेवढे बाकीचे प्लेअर कष्ट करतात त्याच्या माझ्याकडनं होऊ शकतं का तेवढं कष्ट. तर तयारी असेल तर करा, नाहीतर जॉब प्लस क्रिकेट हे तुम्ही म्हणजे करू शकता, बट ऍडजस्ट करून करता येईल तर करा, पण जॉबला पहिला प्रेफरन्स द्या, माझं असं मत असेल. आता बरेच जण हे मनोरंजनासाठी क्रिकेट खेळतात, बरोबर. म्हणजे सॅटर्डे संडे यांची संख्या आता जास्त वाढलेली, बरोबर. पण कधी कधी काय होतं, ज्या वेळेस वय निघून जातं एखाद्या खेळाडूचं त्याला कळत नाही, अशांसाठी काय सांगशील तू? सॅटर्डे संडे वाल्यांचं तर म्हणजे ते जॉब ऍडजस्ट करूनच क्रिकेट खेळतात, त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी. ज्यांचं वय निघून गेले त्यांनी स्वतःलाच लक्षात आलं पाहिजे की मी काय करतोय. म्हणजे जर तुझं खरंच वय 25 पेक्षा झाले, जास्त 26-27 झाले, आणि तू अजून पण तू क्रिकेट खेळतोय आणि त्यात तुला अशी काही पैसे भेटत नाहीत किंवा अशी काही चान्स भेटत नाहीये कुठं, तर तू स्वतःला थोडस कळून घे की मला काय करायची गरज आहे. म्हणजे माझं आज वय 26-27 झालंय, जर घरची परिस्थिती तुझी जर बिकट आहे, म्हणजे मिडल क्लास फॅमिली आहे, काम करून पैसे भेटतात किंवा कामाला गेल्यावर खायला भेटतं, तर तू कामाला पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे, माझं असं मत आहे. आणि मनोरंजनासाठी खेळत असतील तर तू सॅटर्डे संडे गुड आहे, त्यात काही वाद नाही. आता तू टेनिस क्रिकेट एवढं खेळतोय, तर तुझे कधी कधी ओपनच्या संघांच्या विरुद्ध मॅचेस लागतात आणि तुझ्या लेदरच्या पण मॅचेस असतील, तर तू ते ऍडजस्टमेंट कशी काय करतो? करतो सर मी ऍडजस्टमेंट, कारण की जर मला इम्पॉर्टंट मॅच असेल तर मग मी पहिला प्रेफरन्स लेदरलाच देतो, किती पण झालं तरी. कारण की मला लेदर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की माझं आज वय 24 आहे आणि मला 1-2 वर्षात मला चांगल्या लेवल पर्यंत क्रिकेट खेळायचं, तर मी पहिला प्रेफरन्स लेदरलाच देतो. जर करत लेदरच्या मॅचेस जर इम्पॉर्टंट नसतील किंवा असं कुठली टुर्नामेंट असेल की जास्त इम्पॉर्टंट नाही, तर मी ती सोडून तिथं पैसे भेटतात म्हणून टेनिसला जातो. आता बरेचसे पैसे हे नक्की किती भेटतात? वर्षाची तुझी कमाई काय आहे? आता माझं क्रिकेट तर आता सुरू झाले सर, म्हणजे 3 वर्ष झाले मी तर आता क्रिकेट चालू केलंय, तर मी असं अप्रॉक्सिमेटली सांगू शकत नाही की मला किती पैसे भेटतात. पण ह्या वर्षी मला चांगले पैसे भेटले, मी एवढंच सांगू शकतो. आकडा माझा अशा लक्षात नाही, पण ह्या वर्षी मी माझ्या मागच्या वर्षीच्या परफॉर्मन्सवर मुळे मला ह्या वर्षी चांगले पैसे भेटले, जेणेकरून मी खूप सारे म्हणजे इन्व्हेस्ट केले लेदर क्रिकेटला, म्हणजे अकॅडमी म्हणा, म्हणजे बॅट्स म्हणा, ह्यासाठी चांगले, आणि चांगली सेव्हिंग पण केली टेनिस क्रिकेटमुळे. आणि असे आकडा नाही सांगू शकत, बट चांगले पैसे भेटले. फिटनेस कसा ठेवावा लागतो तुला? फिटनेससाठी सर मी म्हणजे सकाळी प्रॅक्टिसला जातो लेदरला, आणि दुपारी मग वेळ असेल तर मग थोडंसं आराम करतो किंवा काय असेल ते रुटीन रोजचं. आणि नंतर संध्याकाळी मग मी जिमला जातो 6-7ला, 2-2.5 तास व्यायाम करतो, वर्कआउट, घरी स्ट्रेचिंग वगैरे करून नॉर्मल जे खाणं असेल ते. तुझा आता तू म्हटला रुटीन, तर तुझा दिवसाचा दिनक्रम सांग ना. सकाळी लवकर उठणे, सकाळी उठून लवकर आवरून सगळं स्वतःच आवरून. लवकर म्हणजे किती वाजता तरी? मी साधारणतः 7 वाजता उठतो. सकाळी 7 वाजता उठून मी माझं सगळं आवरतो, डाएट असेल तो खातो, म्हणजे जो सकाळचा ठरल्याप्रमाणे. आणि सकाळी 8:30-9:30 किंवा 9-9:30 प्रॅक्टिसला जातो लेदरला. तिकडे 12-12:30 पर्यंत प्रॅक्टिस करून मग 1च्या दरम्यान घरी येतो. घरी आल्यानंतर थोडासा आराम, काय असेल ते रोजची कामं म्हणजे जे असतील ती घरातली, बँकेचं असेल काय, कुणाचं काय असेल, किंवा माझं वैयक्तिक काम असेल किंवा क्रिकेट रिलेटेड काय काम असेल ते. आणि नंतर संध्याकाळी मग मी जिमला जातो. आता तू एवढ्या टुर्नामेंट खेळतो टेनिसच्या, तर तुला काय अनुभव आहे तुझ्याकडं? 3 वर्षाचा अनुभव असताना तू मोठ्या संघांना पराभूत केलेलं आहे, तर त्याविषयी काय सांगशील?
अनुभव माझ्याकडे कमीच आहे बाकीच्यांपेक्षा, कारण की मी खूप कमी वर्ष आलं मला टेनिस क्रिकेटमध्ये. तर मला माझा कॉन्फिडन्स हा माझा खूप मोठा, म्हणजे असं माझ्याकडे ताकद आहे की मला, म्हणजे कॉन्फिडन्स ही माझी ताकद आहे. म्हणजे खरं म्हटलं तर की कॉन्फिडन्सवर खेळलं तर सगळ्या गोष्टी होतात. आणि तीच गोष्ट माझ्याकडं म्हणजे मी करतो की प्रत्येक मॅचला प्रत्येक टुर्नामेंटला करतो की मला कॉन्फिडन्सली बॅटिंग करायची, कॉन्फिडन्सली मला फेस करायचे प्रत्येक बॉलरला. ह्या कॉन्फिडन्सवर खेळतो म्हणून साध्य होतात त्या गोष्टी. आता सगळ्यात मोठी टुर्नामेंट आनंदवाडी चषकमध्ये तू मॅन ऑफ द सिरीज झाला, तर त्याविषयी काय तू सांगशील, तुझे किस्से वगैरे? ती टुर्नामेंट म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात म्हणजे मी कधी विसरणार नाही ती टुर्नामेंट, कारण की त्या टुर्नामेंटने मला खूप काही दिलं. म्हणजे त्याच्या आधी मी 15-16 मॅचेस खूप डेंजर बॅटिंग केली, म्हणजे भयानक खराब बॅटिंग केली खूप. म्हणजे खूप वेळा आउट झालो, 0 रनवर 1 रनवर. मी म्हणजे बॅटिंगच करत नव्हतो, कॉन्फिडन्स लो व्हायचा बॅटिंगला गेल्यावर. म्हणजे विशाल दादा ज्यांच्यामुळे मी आज टेनिस क्रिकेटमध्ये खूप साऱ्या गोष्टी करतोय. त्यांनी मला म्हटले की चल एवढी टुर्नामेंट खेळू. मी म्हणलं, म्हणजे मी सोडणार होतो क्रिकेट, ऍक्च्युली टेनिस क्रिकेट, कारण की मी खूप फेल्युअर आलते मला, म्हणजे मी बॅटिंगच करत नव्हतो. तर दादांनी म्हटले की चल एवढी टुर्नामेंट बघू काय होते. आणि मी गेलो. पहिल्या मॅचला मी 1 6 मारला आणि आउट झालो. मला वाईट वाटलं. दुसऱ्या मॅचला परत मी काहीतरी 10-12 रन केले, आउट झालो. आणि नंतर क्वार्टर फायनलला मी चांगली बॅटिंग केली, एक 42-43 रन मारले. त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की चांगली बॅटिंग करतोय. आणि नंतर मग मी सेमी फायनलला 50 केला, आम्ही फायनल जिंकलो आणि मला सिरीज भेटली. खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर मला माझ्या चुका कळाल्या की मी काय करत होतो आणि काय केलं पाहिजे पुढे येणाऱ्या टेनिस क्रिकेट. नंतर मला कॉन्फिडन्स आला आणि नंतर मला फोन चालू झाले की इकडे ये खेळायला, तिकडे ये खेळायला. मग मला जास्त पैसा भेटू लागला किंवा मागण्या आल्या खूप. त्याच्यामुळे मग आतापर्यंत चांगलं नाव आहे किंवा चांगलं चाललंय जे चाललंय ते. एक नवीन खेळाडूला मागणी येण्यासाठी काय करावं लागेल? मागणी येण्यास म्हणजे त्याने आधीच ठरवलं नाही पाहिजे की मला मागणी यावी म्हणून मी हे करतो. कारण की ठरवून जर तो प्लेअर त्या क्षेत्रात घुसला तर त्याचा काही फायदा होणार नाही. तू तुझी प्रॅक्टिस केली पाहिजे, तू तुझ्या जे करतोय त्याला प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणजे तुझे पण काय करतोय, तुझं खाणं, तुझं खेळणं, तुझी प्रॅक्टिस, तुझी मॅचेस तू प्रामाणिकपणे केलं पाहिजे. म्हणजे तू जोपर्यंत जेवढं प्रामाणिक राहशील तेवढं तुला क्रिकेट देईल. म्हणजे तू जेवढं जास्त मेहनत करशील, तू जास्त स्वतःला प्रूफ करशील की मी करू शकतो बाबा, तू प्रूफ कर स्वतःला, बरोबर सगळ्या गोष्टी भेटत राहतील. तू मग अशी म्हटलं की फेलियर येतो आयुष्यात, मग अशा वेळेस तू मानसिक संतुलन कसं काय ठेवतो? फेल्युअर तर सगळ्यांच्या आयुष्यात येतो आणि तो यायला पाहिजे, त्याच्याशिवाय माणूस शिकत नाही. तर मी तो आल्यावर स्वतःला सांगत राहतो की बाबा नाही, तुला करायचंय. एक मॅचनी तुला कोण काय असं म्हणजे बोलणार नाही किंवा तू काय असं काय सगळ्यांपेक्षा कमी नाहीये. मी स्वतःला बोलत राहतो की तू करू शकतो. आणि त्या गोष्टी 1-2 मॅच झाल्यावर होतात चांगल्या माझ्यासाठी आणि मी करत राहतो. मग अशी तू विशाल दादाचं नाव घेतलं, तर तू तुझ्या गुरुस्थानी कोण मानतो? गुरुस्थानी म्हणजे माझं क्रिकेट, मी आज इथपर्यंत येण्याचा म्हणजे जर कोण असतील, म्हणजे मी आज इथपर्यंत आलोय टेनिस क्रिकेटमध्ये, तर तो आलोक राजपूत असेल, माझ्या मोठ्या भावासारखाच आहे. त्याच्यामुळे मी आज म्हणजे इथपर्यंत तरी आलोय. आणि मोठं क्रिकेट दाखवणारे तर विशाल कांबळेच होते, म्हणजे माझे दादा. त्यांनी आम्हाला मोठं क्रिकेट दाखवलं, मला तरी खूप मोठं क्रिकेट दाखवलं की टेनिस क्रिकेटमध्ये पैसा पण आहे हे मला कळलं त्यांच्यामुळं. आणि त्यांच्यामुळे कळलं म्हणून मी आज म्हणजे त्यांना आणि आलोक भाऊला, म्हणजे आलोक दादाला गुरु मानन, विशाल दादा आणि आलोक दादाला. तू मग असे म्हटलं की आनंदवाडीमध्ये जर ते लाईव्ह सामने नसते तर काय चित्र असतं? तर आज एवढ्या मागण्यात त्या आल्या असत्या, कारण की ती मोठी टुर्नामेंट आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे नामांकित टुर्नामेंट आहे की ती टुर्नामेंट खेळायला लोक लांबून येतात. तर तिला 20 वर्ष झाले, 20-1 वर्ष झाले असतील, 20च म्हणतोय, 10-15 तरी वर्ष झाले असतील ती टुर्नामेंट चालू आहे. ती टुर्नामेंट नामांकित टुर्नामेंट, ती टुर्नामेंट खेळायला खूप लांबून येतात प्लेयर्स. ती टुर्नामेंट झाली असती, पण जेवढ्या आत्ता मागण्या येतात ते, जेवढं लोकांना युट्यूबद्वारे जेवढं कळतंय तेवढं कळालं नसतं. कळालं असतं की बाबा ह्याने बॅटिंग केली किंवा ह्याने केलं, पण जास्त कळालं नसतं. जेवढं बाहेर कळतंय, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जे लोक आहेत त्यांना नसतं ना कळालं. त्याच्यामुळं लाईव्ह नसती तर मी म्हणजे एवढ्या मागण्या आल्या नसत्या जेवढ्या आत्ता येते ते. युट्यूबचे फायदे काय आणि तोटे काय? युट्यूबचे फायदे सांगतो पहिलं.
युट्यूबचे फायदे असे आहेत की तुम्ही काय आहे ते बाहेरच्या लोकांना कळतं. म्हणजे आज जर कुठल्या कोपऱ्यात जरी टुर्नामेंट असली तरी तिथं खेळणारा पोरगा कोण आहे किंवा काय आहे ह्या गोष्टी कळतात. म्हणजे तुम्ही भारताच्या कोणत्या पण जगातल्या कोणत्या पण कोपऱ्यात असताना तर तुम्हाला प्लेअर कळतो, तिथल्या स्पॉन्सर्सला कळतो, तिथल्या खेळणाऱ्या प्लेअरला कळतो, आजूबाजूच्या लोकांना कळतो, आपल्या फॅमिलीला कळतात की माझा मुलगा कसा खेळतोय, काय खेळतोय. फायदे तर आहेत, तोटे मी नाही सांगू शकत. तोटे म्हणजे तोटे असतील, माझ्यासाठी तर फायदेशीर आहे युट्यूब. आता तोटे असं तू सांगू नाही शकत, पण तोटा असा पण होऊ शकतो ना की तुझी तयारी कशी आहे, ऑफ साईड जास्त खेळतो, लेग साईड, आणि तसे बॉलर तुझ्यावर. तसे तोटे म्हणजे त्यांचा फायदाच आहे ना. माझा तोटा आहे पण त्यांचा फायदा आहे. एक बॅट्समन म्हणून तू विचार करतोय फक्त. आता तू बऱ्याचदा क्रिकेट खेळतो, मोठ्या सामन्यांमध्ये स्लेजिंग खूप चालते. येस चालते खूप. स्लेजिंग वर तू कसं नियंत्रण ठेवतो स्वतःवर? स्लेजिंग ही तर म्हणजे कॉमन आहे ती गोष्ट. आता लेदर क्रिकेटमुळे मला सवय झाली आहे स्लेजिंगची, कारण की तिथं खूप डेंजर स्लेजिंग होती. टेनिस क्रिकेटला होती पण बऱ्यापैकी होती, नॉर्मल, एवढं होत नाही टेनिस क्रिकेटला, पण बऱ्यापैकी होती. बट ते मला सवय असल्यामुळे लेदर क्रिकेटची मी माझ्या बॅटिंगवर लक्ष देतो पहिल्यापासूनच. मी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, कारण की त्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट नाहीत. त्या गोष्टी आपलं फोकस हलवण्यासाठी असतात, त्या गोष्टी लक्ष दिलं नाही पाहिजे. पहिलं खूप द्यायचो स्टार्टिंगला लेदर क्रिकेटला, ऍग्रेसिव्ह होतो, खूप साऱ्या गोष्टी करायचो, भांडणं वगैरे. पण आता खूप साऱ्या गोष्टी कमी केल्या ते आणि आपल्या बॅटिंगवर लक्ष द्यायचं चाललंय. ऍग्रेशन कमी करण्यासाठी तू काय करतो? मी सध्या मेडिटेशनवर भर देतोय. म्हणजे गेले दीड वर्ष झालं मी करतोय मेडिटेशन. संध्याकाळी झोपताना करतो. म्हणजे मला सरांनी सांगितलं होतं, एका कोचिंग प्रशांत सर म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं होतं की मेडिटेशनवर भर दे, गेमवर फरक पडणार. तर मी त्या गोष्टी केल्या आणि मला लेदर क्रिकेटला खूप फरक पडला आणि ह्या वर्षी टेनिस क्रिकेटला पण पडतोय फरक. म्हणजे स्वतःवर कंट्रोल असल्यावर काय गोष्टी होतात ह्या गोष्टी मेडिटेशनने मला कळाल्या, म्हणून मी मेडिटेशन करतो. आता बरेच सामने हे तू म्हटला की महाराष्ट्राच्या बाहेर पण तू जातो खेळायला, तर काय सिच्युएशन असते महाराष्ट्रात? काय तुझ्यावर किती दडपण असतं, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर काय असतं? दडपण असं काय नसतं, महाराष्ट्राच्या आत पण बाहेर पण. कॉन्फिडन्सचा विषय. बाकीकडे महाराष्ट्राच्या बाहेरचे बॉलर्स, महाराष्ट्रात तर रेग्युलर बॉलर आहेतच, म्हणजे आज ह्याला बघितलं उद्या पण त्यालाच बघायचं. पण महाराष्ट्राच्या बाहेरचे बॉलर्स आपण कधीतरी बघतो, पण ते फेस करा, त्यांच्या बॉलला फेस करा की ते कसे टाकतात, त्यांची बॉलिंग स्टाईल, तिथलं क्लायमॅट, तिथले बॉल, तिथलं ग्राउंड, सिक्स किती लांबे, ग्राउंड कसं असतं, विकेट तिथले थोडेफार जरा असतात ठीकठाक, खड्डे खुड्डे, त्याच्यामुळे तिथला टर्न, तिथला बाउन्स, तिथलं वातावरण खूप मॅटर करतो, तिथली खूप पब्लिसिटी, त्यांच्यात खेळणं. म्हणजे असं दडपण नसतं काय, कॉन्फिडन्सच आहे. कॉन्फिडन्स जर चांगला ठेवला तर त्या गोष्टी होतात. तू विकेट म्हटला, माती विकेट पण असतं आणि सिमेंट पण विकेट असतं, तर याच्यामध्ये काय फरक असतो दोन्हींमध्ये? सिमेंट विकेट मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. खरबुडी विकेट, प्लेन विकेट आणि लेदर म्हणजे विकेट, जे मातीचे विकेट असतात त्याच्यामध्ये पण खड्डे असतात. कधी कधी थोडस असं ग्रास असतं, कधी कधी मोठ्या टुर्नामेंटला चांगलं पाटा विकेट असतं, बॉल हाय तेवढ्या टप्प्यावर येतो. बाकीकडे आता कर्नाटक वगैरे साईडला थोडेसे विकेट मेंटेन नाही ठेवत, त्यांना काय फक्त टुर्नामेंट असती म्हणून ते ठेवतात, पण तेवढं मेंटेन नाही करत. कधी कधी चांगलं असतं, मोठी टुर्नामेंट असेल, नामांकित असेल तर बघणारे असतात म्हणून, चांगले प्लेयर आहेत म्हणून विकेट पण चांगले ठेवतात, रन पण होतील, चांगली मॅच बघायला भेटती. असे खूप सारे विकेट असतात. प्रत्येक मॅचला प्रत्येक विकेट नवीन असतं, सेम कधीच कुठल्या टुर्नामेंटला नसतं किंवा कधीच कुठल्या मॅचला नसतं. ते फेस करायचं असतं, तिथला अनुभव घ्यायचा असतो, तो अनुभव घेतो आणि जसं विकेट असेल तसं बॅटिंग स्टाईल किंवा बॅटिंगचे शॉट्स असतील त्या आपण, म्हणजे मी तरी तसंच करतो की विकेट बघून आपली बॅटिंग करतो. तू म्हटलं की डिफेन्स, तर 4 ओव्हरच्या सामन्यांमध्ये काय डिफेन्स करता तुम्ही? डिफेन्स म्हणजे कसं असतं, 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये मारायलाच लागतं. टेनिसला 4 ओव्हरची मॅच आहे, कधी संपती कळत पण नाही. त्याच्यामुळे मग तू तुझी स्मार्ट जे असतो, स्मार्ट बॅटिंग, म्हणजे तू किती चालाक आहे, 4 ओव्हर मध्ये तुला किती रन करायचे, काय रन करायचे हे तुला कळलं पाहिजे, ऍडजस्ट झाला पाहिजे तू तिथं. कारण की खूप सारे बॉलर डेंजर आलेत आत्ताच्या कंडिशनला टेनिस क्रिकेटमध्ये. मग त्यांच्यावर कसे अटॅक करायचे, तू शॉट कोणते निस्तेच तू आला आणि खेळत राहिला तर तुला लगेच ते कॅप्चर करतात की अरे बाबा ह्याच्याकडे एक शॉट आहे. तुझ्याकडे 4-5 शॉट पाहिजे की जेणेकरून त्यांना कळलं नाही पाहिजे की ह्याचा वीक पॉईंट कोणता आहे. त्याचे शॉट इम्प्रुव्हमेंट करतो, खेळतो. कमी ओव्हरच्या मॅचेस आणि जास्त ओव्हरच्या मॅचेस
तुला कोणत्या मॅचेस खेळायला आवडतात? जास्त ओव्हरच्या मॅचेस. आता काय झालंय 4 ओव्हरच्या सामन्यांमुळे जे ते हिटर होत चाललेलं आहे. बरोबर. असे बरेचसे सामने होतात की कधी कधी 18 बॉल 18 पण होत नाही. असा तुझ्या बरोबरचा काय अनुभव आहे अशा सामन्याचा? हा, माझ्या बरोबरचा आहे. पाथर्डीला आता मागच्या वर्षी टुर्नामेंट होती. 18 बॉल 21 करायचे होते मला, माझ्याकडनं ते झाले नाही कारण की तिथलं विकेट थोडस खराब होतं. म्हणजे थोडंसं असं माती जास्त झाली आणि खड्डे पण झाले, त्याच्यामुळे बॉल खालीवर राहत होता आणि त्यात मी खूप सारे बॉल म्हणजे बीट झालो. त्याच्यामुळे मला, आणि आम्ही मॅच ती हारलो, म्हणजे माझ्या चुकीमुळे हारलो. त्याच्यामुळे ती माझी मॅच लक्षात आहे माझ्या, की मी 18 बॉल 21 ची मॅच करू नाही शकलो. हवा किती महत्वाची असते ज्यावेळेस तू खेळतो त्यावेळेस? हवा टेनिसला महत्वाची आहे माझ्या दृष्टिकोनातून. हवेचा फायदा हा होतो खूप साऱ्या टुर्नामेंटला, कारण की बॅट्समन व्हरायटीचे असतात. म्हणजे लेफ्टी बॅट्समन असतात, रायटी बॅट्समन असतात. हवा दोन्हीकडनं जर बॅटिंग एंड असेल तर त्याचा फरक पडतो आपल्याला, की हवा याने तर बॅट्समन कोणता पाठवायचा. हवेचा एंड असेल तर त्याच बॅट्समनला पाठवलं पाहिजे. रायटी असेल तर रायटी, लेफ्टी असेल तर लेफ्टी. हवेचा फरक पडतो. या क्षेत्रात कोणत्या प्लेअरनी येऊच नाही असं तुला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये? असं येऊच नाही म्हणजे की ज्यांना खरंच परिस्थिती त्यांची खूपच गरीब आहे, म्हणजे चालू त्यांचं वय आता खरंच 25, 26, 27 झाले, त्यांनी चालू करायचं म्हटलं तर त्यांना माझा सल्ला असेल की त्यांनी येऊ नये. 27, 28 वय झाले त्यांचं आणि त्यांच्याकडे जॉब नाहीये, आणि जर तू आत्ता खेळायचं म्हणतोय, तुझ्याकडे आधीच जॉब नाही, तर त्यांनी मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात येऊ नये. गाव आणि सिटी क्रिकेट यामध्ये काय फरक आहे? गावचं क्रिकेट म्हणजे गाव वाईज जे क्रिकेट असतं ते गावचे प्लेअर असतात, म्हणजे ते काम करून खेळतात, ते रेग्युलर खेळत नाहीत. त्याच्यामुळे तिथं कॉम्पिटिशन जास्त नसतं गावाकडं. एखाद्या खेळाडूमध्ये इनबिल्ड असतं की लहानपणापासून टॅलेंट असतं, एखाद्यांमध्ये असतं ते की बॅट बघून बॅटिंग बघून शिकतात, ते म्हणजे बघून शिकणारे प्लेअर असतात, क्वचित असतात, सगळ्यांना ते जमत नाही. मग गावातला एखाद 2 प्लेअर चांगले असतात, त्याच्यावर गावची टीम जिंकत असती, चाललेले असते त्यांच्या टीमचा प्रयत्न नाही का जिंकायचा, त्याच्या भरोसे. आणि सिटीमध्ये कसे प्रॅक्टिसचे खूप सारे पर्याय आहेत, बॉलर्स वेगवेगळे आहेत आणि खूप साऱ्या टुर्नामेंट असतात सगळीकडं. मग सिटीतले प्लेअर चांगले घडतात माझ्या अंदाजे गावच्या प्लेअरपेक्षा, कारण की गाव आता हे पण झाले की गावातले प्लेअर सिटीत येऊन राहायला लागले. म्हणजे शुभम आसन, म्हणजे पुण्यातले प्लेअर सांगतो, शुभम आसन, रणजित आसन, म्हणजे असे 2-3 प्लेअर मला माहिती की जे गावातनं येऊन पुण्यात राहतात आणि क्रिकेटला प्रेफरन्स देतात आणि सिटीतल्या पोरांशी कॉम्पिटिशन करून आज ते चांगल्या लेवलला खेळतात. कोणत्या चुका ह्या टाळायला पाहिजे एका 18 वर्षीय तरुणांनी, आणि त्यांनी टेनिस क्रिकेट येण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? 18 वर्षाच्या मुलांना माझं एवढं सांगतो, व्यसन पहिली गोष्ट की ते टाळलं पाहिजे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये यायच्या आधी तुम्ही प्रॅक्टिस तशी केली पाहिजे, बघितलं पाहिजे की अरे आधी काय आहे नक्की कसे करतात, कारण की टेनिस क्रिकेट सोपं नाहीये. बघताना असं वाटतं की अरे काय सोपं आहे, पण जेवढं वाटतं तेवढं सोपं क्रिकेट नाही टेनिस क्रिकेट. म्हणून प्रॅक्टिस केली पाहिजे, प्रॅक्टिसवर भर दिला पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे कशा असतात, आधी आपल्या इथल्या मॅचेस खेळल्या पाहिजेत, बघितलं पाहिजे कशा आहे आणि त्यानुसार केलं पाहिजे मुलांनी. तू म्हटलं आता व्यसन, टेनिस क्रिकेट खेळताना व्यसन आणि संगत याचा काय प्रभाव पडतो? व्यसन तर कोणत्या पण क्षेत्रात तुम्ही जाल तर व्यसनचा फरक पडणारच, कारण की व्यसन माणसाला कुठंच नेऊन सोडत नाही, मागच खेचत राहतं. आणि संगत पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुमची संगत जेवढी चांगली असेल तेवढं तुम्ही चांगलं राहाल, चांगलं वागाल, तुम्हाला जग कळन. संगत पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तू दररोज खेळतोय बरोबर, तर खेळता खेळता कधी काय होतं की तू मगाशी म्हटलं होतं फेलर, म्हणजे दडपण येतं तुझ्यावर, पण जे नवीन तरुण असतात ते डायरेक्ट सोडून द्यायचा विचार करतात, मग त्यांच्यासाठी तू काय म्हणणं आहे? त्या नवीन मुलांमध्ये मी पण होतो. म्हणजे माझी गोष्ट सांगितली मी तुम्हाला की आनंदवाडीच्या आधी मी सोडून द्यायचा क्रिकेट विचार चालला होता, टेनिस क्रिकेट पास झालं म्हणजे मी खूप घाबरलो होतो की माझ्याकडनं बॅटिंगच होत नाही. पण एक माणूस असतो जो आपल्याला म्हणजे नाही का की वारंवार सांगत असतो की तुझ्याकडे आहे, तू करू शकतो, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स देणारा पाहिजे, तुम्ही त्याच्याकडे बघून इन्स्पायर व्हायला पाहिजे. मोटिवेशनल लोक जी फेल्युअर झालेत त्यांच्या आयुष्यात त्यांच्याकडे बघून तुम्ही शिकलं पाहिजे की बाबा अरे हे पण फेल झालते, हे आज जर एवढ्या वरती आहेत तर ते पण फेल झालेले. मग आपण पण
फेल होणं शिकणार आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की फेल्युअर सगळ्यांच्या आयुष्यात येतं, त्याच्यातनं तुम्ही शिकलं पाहिजे की मला करायचंय. फेल्युअर तर येत राहणार, पण मी माझा प्रयत्न चालू ठेवणार. एक ना एक दिवस तरी चांगला परफॉर्मन्स होणार किंवा चांगली बॅटिंग किंवा चांगली बॉलिंग ह्या गोष्टी होणारच आहेत. एक कमजोर खेळाडू आणि एक स्ट्रॉंग खेळाडू याचं वर्णन तू कसं करशील? कमजोर तो असतो ज्याला स्वतःवर विश्वास नसतो, आणि जो चांगला खेळाडू असतो, उत्कृष्ट खेळाडू असतो, त्याला स्वतःवर विश्वास असतो की मी माझ्यावर विश्वास आहे, मी करू शकतो. म्हणजे मला तर असं म्हणायचंय की कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे दोघांसाठी पण. कॉन्फिडन्स केवढा आहे तुझ्यात आणि कमजोर माणसांमध्ये. तू कोणत्या खेळाडूकडून इन्स्पिरेशन घेतो का? इन्स्पिरेशन मी माझ्या आईकडनं घेतो, पप्पांकडनं घेतो. त्यांचे कष्ट ते करते, ते आता जेवढे कष्ट करते ते त्यांच्याकडनं घेतो की अरे हे एवढं कष्ट करून, म्हणजे त्यांच्याकडनं बघून शिकतो की कष्ट कसे करायचे किंवा कष्ट केल्यावर सगळ्या गोष्टी होतात. किंवा विशाल दादा झाले, त्यांच्याकडनं शिकलो मी. त्यांची बॅटिंग बघितली नाही पण त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यांच्याकडनं बघून शिकलो की अरे असं केलं पाहिजे, की ह्या माणसांकडनं बघून शिकता येतं आपल्याला, की मोटिवेट होतो आपण अशा माणसांकडनं शिकतो. आता विशाल दादा आपल्या ह्याच्यात राहिले नाही, त्यांचं पहिलं आपण हे करू. आता ते नसताना तुमची टीम पुढं कशी वाटचाल असेल? ते होते तेव्हा म्हणजे खूप चांगली टीम होती आमची, म्हणजे आता पण आहे, कुठं कोण जाणार नाहीये. आता चालू आहे, आता सीझन तर पावसाळ्याचा आहे, टेनिस क्रिकेट येईल, सीझन चालू होईल, टीम एकत्र येईल, जिंकण्याचा प्रयत्न करू. बट जी कमी असते ती नेहमी भाजत राहणार दादांची. किंवा दादा होते तेव्हा माहोल वेगळा होता, कारण की दादा सगळ्यांना एवढे मोटिवेट करायचे की सगळे कॉन्फिडन्स असायचे. मुलं सगळे हारले तरी कॉन्फिडन्स, म्हणजे दादा असे होते की खूप कॉन्फिडन्स द्यायचे. हारले तरी म्हणजे पर्सनली फोन करायचे प्रत्येकाला की बाबा आज तू काय केलं, तू विचार कर. मला तर खूप वेळा गेला, मी जेव्हा जेव्हा फेल गेलो तेव्हा मला तास दीड तास बोलायचे की तू ह्या केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, रोहित असं केलं पाहिजे. पण ते नसताना त्यांची कमी खूप मला तर वाटतं की दादा पाहिजे होते. पण टीमचा विचार केला तर टीम आम्ही चालू, अनुराग दादा, नरसिंग दादा असेल, शेरू असेल, मी असेल, सनी, अमित, खूप सारे असे प्लेयर आहेत, रोहन असेल. आम्ही एकत्र येऊ, सगळे चालवायचा प्रयत्न करू आणि नक्कीच जिंकायचा प्रयत्न करू. दादांच्या ज्या स्वप्न आहेत त्यांना पूर्ण करायचा प्रयत्न करू. त्यांचं स्वप्न होतं की मोठ्या टुर्नामेंटला आपल्या पोरांनी परफॉर्मन्स केला पाहिजे, तुम्हाला चांगल्या टुर्नामेंट खेळायला भेटल्या पाहिजेत, प्लेननी सगळे प्लेयर बाहेर खेळायला गेले पाहिजेत, हे त्यांचं स्वप्न होतं. तर त्या स्वप्नांना पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आता तू पुणे टेनिस क्रिकेटमध्ये असे कोणते खेळाडू बघतोय ते नंतर नाव चर्चेत येऊन ऑल इंडिया ओपन मध्ये मोठी छाप सोडतील? मी चर्चेत असणारं नाव महेश नानगुडे, आता चांगल्या फॉर्मला येतो. आकाश काळे, शुभम शेळके, रणजित फराटे, अमित तांबे, सनी कसबे, शेरू लोहार, म्हणजे हे माझ्यापेक्षा खूप जास्त वेळ झाले क्रिकेट खेळायचे ते, पण मला असं वाटतं ह्या प्लेयरांकडे म्हणून की हे प्लेयर येणारे क्रिकेट गाजवतील. आता सगळ्यात महत्वाचं, आपण ज्यावेळेस पॉडकास्ट चालू केलं मी एक म्हटलो की नवीन मुलांसाठी रोड मॅप पाहिजे. तू एखादा असा रोड मॅप सांग की तुम्हाला जर टेनिस क्रिकेटमध्ये यायचं असेल तर तुम्ही हे करा. मी त्या मुलांना सांगेन की तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये यायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिस त्या पद्धतीची करा, लोकांकडनं बघून शिका, ओव्हर स्मार्ट बनू नका, शिका लोकांकडनं की ते काय करतात त्यांच्याकडनं शिका. युट्यूब आहे, आज सगळ्या मॅचेस तुमच्या डोळ्यासमोर आहेत, सगळं तुम्हाला दिसतं, रील्स आहेत, प्रत्येकाची बॅटिंग बघा, ते काय करतात, कसे खेळतात, फिटनेस काय, जिम काय खातात, कसे राहतात, किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघा, मेहनत करा. लगेच चान्स भेटेल, लगेच तुम्हाला पैसे भेटतील ह्याच्या अपेक्षेने तुम्ही येऊ नका. तुम्ही आधी स्वतःची मेहनत दाखवा, लोकल टुर्नामेंटला परफॉर्मन्स करा, तेव्हा लोकांना कळेल की अरे हा बाबा आहे. म्हणजे मी माझं सांगतो, मी पैसे होते म्हणून कधी चालू केलं नाही, मला माहितीच नाही पैसे असतात म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये. मी असंच चालू केलं, म्हणजे मला बोललं, मी गेलो खेळायला, मी तिथं परफॉर्मन्स केला, मला पैसे भेटत, नंतर पैसे भेटायला लागले. म्हणजे विशाल दादा होते, त्यांनी मला पहिल्यांदा म्हणजे 15,000 रुपयाची वाटणी पाठवली होती, तेव्हा मला कळलं की पैसे असतात टेनिस क्रिकेटला. त्याच्या आधी मला माहितीच नव्हतं. 3 वर्ष आलं मी टेनिस क्रिकेट करतो, 2 वर्ष आधी मला पैसे भेटले, तेव्हा मला कळलं की टेनिस क्रिकेटमध्ये पैसे. म्हणजे मी काय ठरवून नव्हतं आलो टेनिस क्रिकेटमध्ये.
एक प्रोफेशन म्हणून निवडू शकतो का टेनिस क्रिकेट? नक्की नक्की प्रोफेशन म्हणून नक्कीच निवडू शकता, पण कॅपेबल पाहिजे तुम्ही तेवढे. स्वतःला कळलं पाहिजे की मी कॅपेबल आहे का, नक्कीच निवडू शकता. तू मग कशी म्हटला ओव्हर स्मार्ट, बऱ्याचदा काय होतं 2-3 टुर्नामेंट खेळल्यानंतर लगेच छाती काढून प्लेअर चालतात. बरोबर आहे. तर त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे तुझं? तसं नाही केलं पाहिजे. 2 टुर्नामेंटनी तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. फेल्युअर हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच आणि तो एक्सेप्ट करावाच लागतो. त्याच्यामुळं जेव्हा तुमची बॅट चालती ना तेव्हा तुम्ही जास्त ओव्हर स्मार्ट नाही बनलं पाहिजे. तुम्ही अजून मेहनत केली पाहिजे. मी तिथून अजून किती चांगलं करू, मला तिथून अजून चांगलं करायचंय हा विचार करून उतरलं पाहिजे मैदानात. ओव्हर स्मार्ट डिरे नाही केली पाहिजे. कधी कधी काय होतं सिनियर खेळाडू हे बरेच वर्ष क्रिकेट खेळतात, बरोबर. त्याच्यामुळं नवीन खेळाडूंना लवकर चान्स भेटत नाही. तर त्यांनी त्यावेळेस काय त्यांची प्रतिक्रिया असते? आता जे जुने खेळाडू आहेत ते गेले 15-20 वर्ष झाले, कृष्णा सर, इजाज सर, योगेश पेनकर सर, म्हणजे ओमकर सर, जेवढे वर्ष झाले यांना खेळतात तर हे आधी चान्स त्यांना बनतोच. ISPL झालं, एवढी मोठी टुर्नामेंट, त्यांचा चान्स आधी बनतो. जे नवीन खेळाडू आहेत त्यांना चान्स भेटत नाही म्हणून त्यांनी बसलं नाही पाहिजे, कारण की ते पण एका काळी त्यांच्या पण वरचे खेळाडू होते. त्यांनी पण ही गोष्ट बघितली आहे की मला पण ते तिथं बसलेले आहेत. केतन दादा असन, तो एकदा सांगत होता की मी 4 वर्ष नुसतं बॅटे सांभाळत. फरदीन असन, म्हणजे ह्यांनी नुसतं बॅटे सांभाळत तेव्हा कुठं जाऊन ह्यांची नावं झालेली आहेत किंवा हे आता एवढ्या मोठ्या स्टेजवर आहेत. त्यांना माझा असा सल्ला असेल की तुम्ही त्या चान्सची वाट बघा, तुम्ही तुमची मेहनत जारी ठेवा, सगळ्या गोष्टी तयारीला लागा. एक ना एक दिवस तुमचं पण नाव होईल, तुम्ही पण त्या स्टेजवर खेळताना. ते पण त्यांचं पण वय संपतच येईल तोपर्यंत, म्हणजे त्यांचं पण वय संपतच येणार आहे. ते काही एवढ्या वर्ष क्रिकेट खेळणार नाहीये. आपला पण चान्स कधी ना कधीतरी येणार आहे. पण हेच सांगेन मी. आता आपल्या पुण्यामधून ISPL साठी कृष्णा सर, राजेश सोरटे, बबलू सर हे तिघजण पण मोठ्या याच्यावर खेळतात. तर तुझं काय स्वप्न आहे ISPL साठी? ISPL तर माझ्यासाठी पण एक स्वप्नातली टुर्नामेंट आहे की मला ती खेळायची, कारण की ती खूप मोठी टुर्नामेंट आहे टेनिस क्रिकेटसाठी. टेनिस क्रिकेटची IPL म्हणता येईल त्यांना, म्हणजे जेवढं लेदर क्रिकेटला IPL ही टुर्नामेंट एवढी मोठी वाटते तेवढी टेनिस क्रिकेटला ISPL ही सगळ्यात मोठी टुर्नामेंट वाटते. ती पण खेळायचं माझं स्वप्न आहे. इजाज सर खेळतात, कृष्णा सर खेळतात, राजेश सर खेळतात, बबलू सर खेळतात, हे सगळे आपले पुण्यातले खेळतात. माझं पण स्वप्न आहे की मी पण ती टुर्नामेंट खेळावी आणि मी पण 1-2 वर्षात ती टुर्नामेंट खेळेल. माझी मेहनत चालू आहे आणि भेटेल चान्स, ज्या वेळेस चान्स भेटेल त्यावेळेस मी करून दाखवायचा प्रयत्न करणार. आता भारतातील खूप कमी प्लेयर खेळतात ISPL साठी. तुझी वेगळी मेहनत काय चालू आहे त्या टुर्नामेंट साठी? वेगळी मेहनत अशी आहे की सर प्रत्येक टुर्नामेंटला कन्सिस्टंट परफॉर्मन्स करायचं चाललंय. म्हणजे जिथं जाईल तिथं परफॉर्मन्स कर, जिथं जाईल तिथं परफॉर्मन्स कर. फेल्युअर येऊ दे पण ट्राय तुझा बेस्ट दे, म्हणजे कुठं पण जा. म्हणजे ह्या वर्षी माझा हाच प्रयत्न चाललाय की मी जिथं जाईल तिथं परफॉर्मन्स करायचं बघतोय. म्हणजे प्रॅक्टिस मॅच जरी असली तरी त्याच इंटेंटनी आणि मोठी टुर्नामेंट असली तरी त्याच इंटेंटनी हा प्रयत्न माझा चाललाय. माझा हा मोठे पहिले तर गोष्ट डाएट, खाणं, फिटनेस ह्या गोष्टींवर पण जास्त भर चाललाय की त्या पण गोष्टी करायच्यात मला की जेणेकरून ह्याचा फायदा पण होईल. मेडिटेशन झालं, ह्या पण गोष्टींचा प्रयत्न चाललाय की ह्या गोष्टींना मी घेऊन नक्कीच मोठ्या टुर्नामेंट मध्ये उतरायचा प्रयत्न करतोय. तुझी एखादी आठवण सांग ना मोठ्या टुर्नामेंट मधील, की तू ओपनच्या टीम विरुद्ध अशी बॅटिंग केलेली. आनंदवाडीचीच सांगतो. सेमीफायनलला डिंगडॉंग, आता डिंगडॉंगचं नाव खूप मोठं आहे टीम मध्ये. त्यांच्या टीमची अगेन्स्ट आमची मॅच होती सेमीफायनल. त्या मॅचला आमचे 20वर 5 विकेट होते आणि त्या मॅचला मी तिथं जाऊन 50 केलता. 16 बॉल मध्ये 51 रन केलते आणि ती आम्ही मॅच जिंकलो होतो. सेमीफायनलची मॅच होती, बबलू सर कॅप्टन होते, अजून आठवते मला. ती मॅच मी जिंकलो होतो, मला ते आठवते. आणि दुसरी मॅच आता श्रीतेज करंडक झाला त्यांच्याच अगेन्स्ट होती. त्यांच्या अगेन्स्ट पण मी 1 साइड बॅटिंग केली आणि 47 रन केलते आणि आम्ही जिंकलो होतो. आता तू म्हटला डिंग डॉंगला टीमला हरवलं मी, बरोबर? मीच ती मॅच बघायला होतो, तो चांगला खेळला होता. तर अशा वेळेस तुझा संघ सोडून जर ओपन क्रिकेटला त्यांनी तुला मागणी टाकली तर तू जाऊ शकतो का? नक्कीच. सगळ्यांचं म्हणजे टेनिस क्रिकेट जे खेळतात त्यांचं स्वप्न असतं की डिंगडॉंग मध्ये खेळायचंय, कारण की ती टीम अशी टीम आहे की खूप वर्ष झालं चालली. किती टीम बनल्या, किती टीम तुटल्या, म्हणजे दादा सांगायचे आम्हाला की एवढ्या टीम आल्या, एवढ्या टीम गेल्या, पण ती आज टीम तशीच आहे.
म्हणजे त्यांचे जे बसणारे प्लेयर होते त्यावेळेसचे ते आज त्यांच्यात खेळतात ते. आणि जे खेळत होते ते रिटायर्ड झाले किंवा त्यांनी बंद केलं, त्यांचं वय जास्त. पण जे बसत होते, जे बघत होते, जे त्यांच्या टीम बरोबर राहिले, स्क्वॉड मध्ये राहिले, ते आज ती टीम चालवतात ते. मग त्या टीम मध्ये खेळायचं माझं स्वप्न आहे की मी त्या टीम मध्ये पण खेळलो पाहिजे डिंगडॉंग मध्ये. टीमचं मॅनेजमेंट कसं असतं? तुम्ही ज्यावेळेस दौऱ्यावर जाताना मोठमोठ्या, कधी कधी तू 7-8 दिवस घरी पण नसतं, तर त्यावेळेस कसं नियोजन असतं दौऱ्यावर? आता जसं स्पॉन्सर असेल तसंच, म्हणजे इकडचा जर किती प्लेयर पाहिजेत किंवा अख्खी टीम चाललीये तर रात्री सगळं निघायची तयारी, तिथं जाऊन परफॉर्मन्स, राहणं, खाणं, पिणं, जे असेल ते पैसे घेणं, परफॉर्मन्स करणं, टीमला जिंकून देणं, किंवा सिंगल बोलवलं म्हणजे मला बोलवलं किंवा माझ्याबरोबर 4 जणांना बोलवलं तर त्यांना घेऊन तिथं जाणं, त्यांच्याकडनं परफॉर्मन्स करून घेणं. म्हणजे पैसे घेतो तर परफॉर्मन्स करायला लागणार आपल्याला, कारण की कोणाला पण बोलवत नाही. म्हणजे आज तू क्रिकेट खेळतो चल बाबा खेळायला, असं नाही. जे परफॉर्मन्स त्यांनी आपल्याला आधी बघितलेलं असतं ना, की ते आपल्याला बघतात आधी की तो कसा खेळतो, काय खेळतो, त्या परफॉर्मन्सवर तुला तिथं बोलवतात. मग तिथं जाऊन परफॉर्मन्स करणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. जायची तयारी असते, 5-5, 6-6 दिवस मी कधी घरी नसतो. वाईट पण वाटतं, पण करायला तर पाहिजे, कारण की केल्याशिवाय आपलं पण नाव होणार नाही, आपण पण फेमस होणार नाही. सगळ्यांना म्हणजे एक हे असते की आपलं पण नाव झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्याच्यामुळं करत राहतो, अशा गोष्टी असतात, आम्ही करतो सगळं तसं. अशा वेळेस तू एवढे दिवस बाहेर जातो, तू घरातला एकमेव माणूस आहे, म्हणजे तू घराच्या बाहेर जाताना घरची परिस्थिती कशी हँडल करतो? पप्पा पहिल्यापासून क्रिकेटला सपोर्टच नाही करत. म्हणजे पप्पा पहिल्यापासून, मम्मी मला सपोर्टिव्ह आहे खूप. मम्मी मला नेहमी साथ देते प्रत्येक गोष्टीमध्ये. मग मम्मी असती, पप्पांना पण सांगतो, पप्पा पण आता थोडेसे झालेत, म्हणजे ठीक आहे आता पप्पा पण ऐकतात. पप्पांना पण आवड निर्माण झाली की माझे व्हिडिओ वगैरे असतात, पप्पा बघतात, पप्पा पण खुश होतात, पप्पांना 4 जण सांगतात. त्याच्यामुळे पप्पा पण थोडं सपोर्ट करतात, मम्मी सपोर्ट करते. मम्मीला माहिती असतं की अरे हा जाणारच आहे. म्हणजे मी सांगतो मम्मीला, प्रत्येक गोष्ट सांगतो की मी इकडे इकडे चाललोय, तिकडे तिकडे चाललोय. मग सगळं जेवण वगैरे टायमिंगवर खाऊन निघणं, गाडीला जाणं, गाडी पकडणं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात अशा. तू मग अशी म्हटलं की मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे. पैशाचं मॅनेजमेंट हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. माझ्यासाठी तू त्याच्यासाठी एक ताळेबंद आखायला पाहिजे, यावर तू नक्की विचार कर. कारण काय तुम्ही जर प्रोफेशनल टेनिस क्रिकेट खेळताय, आता मी 2-3 जणांना प्रश्न विचारला, ते म्हणतात की आम्ही फक्त पैसे कमवतो. तुमची एक अमाऊंट तुम्ही ठरवायला पाहिजे आणि त्यानुसार हिशोब आई वडिलांना द्यायला पाहिजे, म्हणजे आई वडील पण खुश होतील. याच्यावर तू नक्की विचार कर. आता तू साई स्पोर्ट्स मध्ये आलेला आहे पॉडकास्ट मध्ये, तर तुला कसं वाटलंय? मी पहिल्यांदाच, म्हणजे माझं पहिलंच पॉडकास्ट आहे. म्हणजे भारी वाटतंय सगळ्या गोष्टी, की असं कोणतरी आपल्याबद्दल विचारतंय आणि आपण त्यांना आपली माहिती सांगतोय, तू काय करतो काय नाही करत, सगळ्या गोष्टी सांगतोय, आणि हे 4 लोक बघणार आहेत. आपण म्हणजे भारी वाटतंय असं की पहिल्यांदाच आलोय, पहिल्यांदाच माझ्या बरोबर झाले. आणि अशा गोष्टी कधी मी इमॅजिन पण नव्हत्या केल्या की असं होईल माझ्या बरोबर, कधी नाही का की मी असं येईल, कुणाला मी माझ्याबद्दल सांगल. अशा मित्रांना वगैरे घरच्यांना सांगतोच आपण, त्या गोष्टी तर नॉर्मल, पण असं येईल कोणतरी आपल्याला विचारल, आपण सांगेल, ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप भारी आहे आणि मला असं चांगलं वाटतंय. तुझा आता पुढचा गोल काय? पुढचा गोल हा आहे की मी रणजी ट्रॉफी खेळावं, IPL खेळावं, ISPL खेळावं. म्हणजे ह्या गोष्टी आहेत की ज्या डोक्यात आहेत. म्हणजे आता लेदर क्रिकेटमध्ये चांगलं करिअर करायचं चाललंय, तर ह्या वर्षी झालं नाही, पण पुढच्या वर्षी चांगल्या नव्या मेहनतीने उतरणार, चांगली मेहनत करणार, चांगले रन करणार आणि नक्कीच खेळायचं ट्राय करणार महाराष्ट्रासाठी, इंडियासाठी. IPL चालू आहे. मी सगळ्यांसमोर सांगतो तुम्हाला की रोहित खरातला कोणताही खर्च असू दे, एक मित्र म्हणून, म्हणजे तो कोणताही लेदर क्रिकेटचा लागला ना माझ्याकडे माग, असं काय नाही. हे बघ, मला वाटतंय देऊशे तुला, तू बिंदास मागत जा, एक छोटा भाऊ म्हणून. ठीक आहे, चालतंय. रोहित आपल्या संग आज बोलला, पॉडकास्टच्या माध्यमातून व्यक्त झाला. सगळ्यात महत्त्वाचं व्यक्त होणं, आणि व्यक्त झाल्यानंतर टेनिस क्रिकेट प्लेयरांनी त्याच्यातून जे चांगले गुण आहेत ते 100% घ्या. आणि एक सामान्य घरातून ओपन क्रिकेट खेळणं हे सोपं नाहीये, पण ते सोपं कसं करायचं हे त्यांनी या माध्यमातून सांगितलंय. तुझं धन्यवाद. थँक्यू.